BA पार्ट 1 सोशलॉजीच्या या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा जो टॉपिक आहे तो आहे समाज ही संकल्पना. म्हणजे ज्या समाजशास्त्रामध्ये ज्या मूलभूत समाजशास्त्रीय संकल्पना आहेत त्यातील पहिली संकल्पना म्हणजे समाज, सोसायटी. याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. आता समाज जेव्हा आपण म्हणजे ही संकल्पना लक्षात घेतो तेव्हा ही समाजशास्त्रामध्ये अतिशय महत्वाची अशी ही संकल्पना आहे. आणि समाज हा फक्त मानवांचा समाज आपल्याला दिसतो. संपूर्ण म्हणजे पृथ्वी तलावर जी काही जीवसृष्टी आहे त्यामध्ये फक्त मानवाचा समाज असलेला आपल्याला दिसतो. आणि याचं कारणही आहे की इतर प्राणी आणि मानव यांच्यामध्ये म्हणजे स्पष्ट स्वरूपाचा फरक दिसतो. मानवाने आपल्या बुद्धीच्या बळावर अनेक संस्कृती आणि सभ्यतांचा विकास केलेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारचा विकास हा इतर प्राण्यांमध्ये झालेला नाही. त्याचं कारण की मानवाचं जे म्हणजे बुद्धी आहे त्या बुद्धीचा जो विकास ज्या पद्धतीने झाला तशा प्रकारचा विकास हा इतर प्राण्यांच्या बुद्धीचा झालेला नाही. आणि म्हणून मानवामध्ये जी सामाजिक वृत्ती आहे त्या सामाजिक वृत्तीमुळे आणि आपल्या बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर त्यांनी म्हणजे समाज निर्माण केला. एवढंच नव्हे तर त्या समाजाची एकता टिकवून ठेवण्यासाठी विशिष्ट काही अशी पद्धती विकसित केली आणि अशा प्रकारच्या त्या व्यवस्थेचा जो अभ्यास आहे तो समाजशास्त्रामध्ये केला जातो. आता समाजाचा नेमका अर्थ काय, म्हणजे कशाला समाज कशाला म्हणायचं? आता बरेचदा म्हणजे समाज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा म्हणजे लोक एकत्र येणे अशा प्रकारचा अर्थ लावतो. लोक एकत्रित आले की त्याला समाज म्हणायचं. पण असं होत नाही. लोक एकत्रित झाले किंवा लोकांचा समुच्चय म्हणजे समाज नव्हे. तर मग काय आहे, मानवामध्ये किंवा त्या म्हणजे समूहातील लोकांमध्ये जी सामाजिक संबंधाची व्यवस्था निर्माण होते त्याला समाज असं म्हणतात. म्हणजे व्यक्तीच्या परस्पर संबंधातून समाजाची निर्मिती होत असते. म्हणजे जोपर्यंत एकत्रित आलेल्या लोकांमध्ये परस्पर संबंध निर्माण होत नाही, त्याच्यामध्ये सातत्य येत नाही, त्या संबंधामध्ये स्थिरता येत नाही, तोपर्यंत त्या म्हणजे समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. मॅकायव्हर आणि पेज यांनी समाजाची व्याख्या केलेली आहे. त्याच्या संदर्भात ते म्हणतात की सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजे समाज. सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजे जाळा, म्हणजे जसं मासे पकडण्यासाठी जो जाळा तयार केला जातो तर तिथे प्रत्येक जो धागा आहे एक दुसऱ्यांशी जोडलेला दिसतो. त्या पद्धतीने मानवी समाज जो तयार झालेला आहे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत आंतरक्रिया करतो किंवा एक व्यक्ती दुसऱ्या समूहासोबत आंतरक्रिया करतो आणि सोबतच एक समूह दुसऱ्या समूहासोबत आंतरक्रिया करतो. म्हणजे समाजामध्ये सामाजिक संबंधाचे जे स्वरूप आहे ते या पद्धतीचे आहे. म्हणजे व्यक्ती समूह आणि समूह आणि या संबंधातून एक विशिष्ट प्रकारचं जाळं तयार होते. आणि म्हणून मॅकायव्हर आणि पेज सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजे समाज अशा प्रकारची व्याख्या त्यांनी केलेली आहे.
म्हणजे इथे आपल्या हे लक्षात येते की परस्पर संबंध जे आहे आणि परस्पर अवलंबन, एक दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची जी प्रवृत्ती आहे मानवाची, काय की कोणताच व्यक्ती, कोणताच मानव हा आपल्या ज्या गरजा आहेत ह्या स्वतः एकट्याने पूर्ण करू शकत नाही. सगळ्याच प्रकारच्या ज्या काही आपल्या जीवन जगण्यासाठी गोष्टी लागतात, कपडे लत्ते वगैरे, किंवा म्हणजे ब्रश करण्यासाठी, खाण्या घेण्यासाठी, किंवा मग बाकी सौंदर्य प्रसाधने, ते सर्व ज्या बाबी आहेत त्या सर्व बाबी व्यक्ती एकट्याने पूर्ण करू शकत नाही, त्याला दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. म्हणून एकेका गरजा म्हणजे ज्या ज्या गरजा आहेत त्या प्रत्येक गरजांसाठी माणूस जो आहे किंवा व्यक्ती जी आहे ते इतर समान गरजा असणाऱ्या व्यक्ती शोधतात आणि त्याचा एक म्हणजे ग्रुप तयार होतो, त्याचा एक गट तयार होतो. म्हणजे ह्या ज्या दोन जरी व्यक्ती आल्या तरी त्यांच्यामध्ये जे परस्पर संबंध निर्माण होते किंवा परस्पर अवलंबन निर्माण होते, परस्पर आंतरक्रिया चालतात, त्याच्यातून सामाजिक संबंध निर्माण होतात. म्हणजे त्याला सुद्धा सामाजिक संबंध म्हणून दोन व्यक्तीमधील संबंध, म्हणजे दोन आता मित्र असतील, एक दुसऱ्याचे मित्र, तर यांचे हा जे मैत्री आहे हे दीर्घकाळ टिकणारी असते आणि म्हणून त्यांचे जे त्यांच्यामधलेही संबंध आहे त्यालाही सामाजिक संबंध असं म्हणतात. आता एक मुलगा एक मुलगी हेही जर सोबत असे असले आणि दीर्घकाळ त्यांच्या सोबत म्हणजे परस्पर संबंध जर असला किंवा त्यांच्यामध्ये क्रिया प्रतिक्रिया जर चालत असतील तर ते सुद्धा संबंध जे आहे सामाजिक संबंध आहे. म्हणजे क्रिया प्रतिक्रिया याच्यातून आंतरक्रिया निर्माण होतात आणि आंतरक्रियेतून सामाजिक आता हे जे परस्पर संबंध त्यासोबत त्याच्याशी संबंधित कर्तव्य सुद्धा डबल जॉईन करायला लागते कोणत्या वेळी मग आणि तसं नाही होतो पण तसं करून पाहायचं. साऊंड ते दोन्ही दिसते ते कसे कायच्या म्हणजे होते आपण हे दिसतो त्यांना साऊंड म्यूट करा तुम्ही. बाजू सासू जॉईन झाली. रेडमी गो कोण आहे? जेव्हा हे जे सामाजिक संबंध जे परस्पर संबंधातून आणि त्यानुसार असलेल्या कर्तव्यातून जे निर्माण झालेले आहेत तर ते संबंध ते कायम राहावे, नियंत्रित राहावे, यासाठी काही नियम सुद्धा असतात आणि त्या नियमांचे पालन त्या गटातील लोकांना करावे लागते. आणि त्याच्यातून काय होतं की ते जे दीर्घकाळ त्यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होतात ते परस्पर संबंध स्थिर स्वरूपाचे असतात, स्थायी असतात आणि त्यांच्यामध्ये निरंतरता असते, सातत्य असते. आणि म्हणून स्थिर आणि सातत्यपूर्ण अशा सामाजिक संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज, अशा प्रकारची सुद्धा व्याख्या केली जाते. आणि म्हणून जेव्हा व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती किंवा समूहाशी आपल्या विशिष्ट हेतुपूर्तीसाठी किंवा गरजेपूर्तीसाठी आंतरक्रिया करते तेव्हा त्यांच्यामध्ये जे परस्पर संबंध निर्माण होतात त्याच्यातून सामाजिक संबंध निर्माण होत असतात आणि हे सामाजिक संबंध दीर्घकाळ आणि सुनिश्चित स्वरूपाचे असतात. एवढंच नव्हे तर त्यांच्या संबंधामध्ये स्थिरता निर्माण होते आणि त्याच्यातून जी व्यवस्था बनते त्याला समाज असं म्हटलं जाते. म्हणजे दुसऱ्या शब्दात आपल्याला असं म्हणता येईल की समाज ही सामाजिक संबंधाची स्थिर आणि सातत्यपूर्ण व्यवस्था आहे. अलग लक्षात, सामाजिक संबंधाची स्थिर व सातत्यपूर्ण व्यवस्था म्हणजे समाज होय, अशा प्रकारची व्याख्या. त्यानंतर काही समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्याच्या विषयी आपण माहिती पाहू. मॉरिस आणि गिल्बर्ट मॉरिस आणि गिन्सबर्ग यांनी केलेली व्याख्या आहे. ते म्हणतात की विशिष्ट संबंध आणि वर्तनाचे प्रकार यांनी एकत्रित बांधल्या गेलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे समाज होय. तर इथे विशिष्ट संबंध आणि वर्तनाचे प्रकार
याच्याने लोक एकत्रित बांधल्या जातात. म्हणजे आपल्या विशिष्ट हेतुपूर्तीसाठी जेव्हा व्यक्ती इतर लोकांशी आंतरक्रिया करते, त्या आंतरक्रियेतून विशिष्ट प्रकारचे वर्तन आणि व्यवहार हे तयार होत असतात आणि त्याच्यातून त्यांच्यामध्ये जे सामाजिक संबंध दृढ, म्हणजे त्या सामाजिक संबंधामध्ये दृढता निर्माण होते, स्थिरता येते, सातत्य आणि निरंतरता त्यांच्यामध्ये निर्माण होते, तेव्हा त्याला समाज असं म्हणतात. अशा प्रकारची व्याख्या मॉरिस गिन्सबर्ग यांनी केलेली आहे. त्यानंतर दुसरा समाजशास्त्रज्ञ आहे तो आहे किंबाल यंग. किंबाल यंग यांची व्याख्या आपण पाहू. ते म्हणतात की समान सवयी, कल्पना, अभिवृत्ती असणाऱ्या म्हणजेच समान सामाजिक व सांस्कृतिक आशय असणाऱ्या आणि विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या स्थूल स्वरूपाच्या समूहाला समाज असे म्हणतात. म्हणजे समाज हा एक विशिष्ट प्रदेशात म्हणजे विशिष्ट भूभागावर बसलेला असतो, अशा प्रकारचं मत किंबाल यंग यांनी मांडलेलं आहे. आणि हे लोक जे आहेत त्या विशिष्ट भूभागात प्रदेशात राहणारे जे लोक स्थूल स्वरूपाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात राहतात ते, ठीक आहे, मोठ्या प्रमाणात एका विशिष्ट भूभागावर असलेला समूह ज्या लोकांमध्ये म्हणजे त्या समूहातील लोकांमध्ये ज्या वर्तन आणि व्यवहाराच्या पद्धती ज्या आहेत त्या समान असतात, जीवन जगण्याच्या ज्या म्हणजे कल्पना आहेत त्यांच्या त्या समान असतात. त्याचबरोबर म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा समान असतो, म्हणजे त्यांची अभिवृत्ती समान असते. एवढंच नव्हे तर त्यांचा जीवन व्यवहार, जीवन जगण्याच्या पद्धती, त्याच्यात म्हणजे सामाजिक सांस्कृतिक ज्या बाबी आहेत त्या सुद्धा समान असतात. तर अशा प्रकारच्या समूहाला समाज असं म्हटलेलं आहे. म्हणजे एका विशिष्ट भागात राहणाऱ्या लोकांचा एक मोठा आणि व्यापक अशा प्रकारचा समूह ज्यांच्यामध्ये समान सवयी, कल्पना, अभिवृत्ती आणि समान सामाजिक आणि सांस्कृतिक आशय असते, अशा प्रकारच्या समूहाला त्यांनी समाज असं म्हटलेलं आहे. त्यानंतरची व्याख्या आहे गिडिंग्स. गिडिंग्स यांनी केलेली समाजाची व्याख्या. आता ते म्हणतात की समाज हा एक स्वतंत्र संघ, एक संघटन असते. संघ म्हणजे संघटनच आहे, एक स्वतंत्र आहे. म्हणजे आपण एक समाज हा दुसऱ्या समाजापेक्षा, त्या दुसऱ्या संघटनेपेक्षा हा वेगळं असतं, ठीक आहे. म्हणून हा एक जो समाज आहे तो एक स्वतंत्र एक संघटन आहे, ज्यामध्ये परस्पर सहवासात असलेल्या व्यक्तीतील औपचारिक संबंधाची समग्रता स्पष्ट होते आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची काय औपचारिक स्वरूपाचे संबंध असतात, अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. पण त्याच मोठ्या हा समूह मोठा असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीसोबत म्हणजे परस्पर सहवासामध्ये किंवा परस्पर संपर्कामध्ये राहीलच असं होत नाही. काही लोक डायरेक्ट आणि काही लोक इनडायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात हे एक दुसऱ्याशी संबंधित असतात. जिथे म्हणजे संबंधाची घनिष्ठता असते, दीर्घकाळ एका सोबत राहतात, समोरासमोरचे संबंध होतात, त्यांच्यामधले जे संबंध आहेत ते अनौपचारिक असतात. हे लक्षात घ्या, अनौपचारिक संबंध आणि औपचारिक संबंध. इथे गिडिंग्स यांनी औपचारिक संबंधाची समग्रता असं म्हटलेलं आहे. आता पण अनौपचारिक संबंध हे फक्त त्या विशिष्ट म्हणजे जसं कुटुंब असेल किंवा मित्रसमूह असेल तेवढ्याच पुरता आहे. आता तेवढाच भाग म्हणजे काही समाज होत नाही, ठीक आहे. हे एक भागामध्ये बसलेलं एक स्वतंत्र संघटन आहे, ज्यांच्यामध्ये काय होतं की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुद्धा सामाजिक संबंध निर्माण होतात, आंतरक्रिया चालतात. आता बऱ्याचशा आंतरक्रिया या अप्रत्यक्ष स्वरूपाच्या असतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्यामधील जे संबंध असतात ते असतात औपचारिक, ठीक आहे. हा फरक आहे.
समाज हा एक मोठा भूभाग असल्यामुळे समाजातील लोकांमध्ये अनौपचारिक स्वरूपाचे संबंध असतातच असं होत नाही, तर औपचारिक संबंध हे जास्त प्रमाणात असतात. काही जसं आता भारतीय समाज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या भारतीय समाजामध्ये सगळ्याच लोकांसोबत आपला डायरेक्ट संबंध येत नाही. या मोठ्या समाजामध्ये अनेक लहान मोठे पुन्हा समूह किंवा समुदाय असतात आणि त्या समुदाय म्हणजे जसा तो समुदाय किंवा समूह जो लहान लहान होत जातो तेव्हा ते संबंधाची घनिष्ठता ही सुद्धा जास्त निर्माण होते. तर जेव्हा संबंधाची घनिष्ठता जास्त असते तेव्हा अनौपचारिक संबंध असतात व्यक्ती व्यक्तीमध्ये. हा त्याच्यातला फरक आहे. त्यानंतर राईट यांनी केलेली व्याख्या, समाज म्हणजे समूहात राहणाऱ्या लोकांच्या सामाजिक संबंधाची व्यवस्था. साधी आणि सोपी अशी व्याख्या राईट यांनी केलेली आहे. समूहात राहणाऱ्या लोकांच्या सामाजिक संबंधाची व्यवस्था. इथे हा समूह म्हणजे हा लघु समूह नाहीये, हा मोठा समूह आहे. समाज हा मोठा समूह आहे. या मोठ्या समूहामध्ये जे राहणाऱ्या लोकांमध्ये ज्या विशिष्ट गरजांच्या पूर्ततेसाठी किंवा विशिष्ट हेतूंच्या पूर्ततेसाठी जे परस्पर संबंध निर्माण होतात त्याला आपण सामाजिक संबंध म्हणतो. अशा सामाजिक संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज, अशा प्रकारची व्याख्या राईट यांनी केलेली आहे. त्यानंतर J.L. गिलिंग यांनी केलेली व्याख्या आपण पाहू. ते असं म्हणतात की सामान्यतः समाज हा एक विशाल असा स्थायी समूह असून त्यात सामान्य हित, सामान्य भूभाग, सामान्य जीवन पद्धती आणि पारस्परिक सहकार्य किंवा आपलेपणाची भावना असते. तसेच या सर्व आधारानुसार त्यास इतर समूहापासून पृथक दर्शविले जाते. थोडीशी व्यापक व्याख्या J.L. गिलिंग यांनी केलेली आहे. म्हणजे समाजाची मॅक्झिमम जास्तीत जास्त जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्ये यांच्या व्याख्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या व्याख्या तुम्ही समजा लक्षात ठेवल्या तर तुम्हाला म्हणजे त्याची वैशिष्ट्ये जे आहेत तुम्हाला त्या व्याख्येमध्ये समावेश असल्यामुळे त्यांचा ते लक्षात ठेवायला अडचण जात नाही. इथे म्हणजे गिलिन यांनी असं म्हटलं की समाज हा विशाल असा स्थायी समूह आहे. म्हणजे विशाल समूह म्हणजे मोठा समूह हे एक वैशिष्ट्य. दुसरा स्थायी समूह हे सुद्धा वैशिष्ट्य आहे समाजाचं. विशाल म्हणजे एक भूभाग आहे. जसा भारतीय समाज, भारत म्हणतो तर आपण भारताचा भूभाग आपल्या लक्षात येतो, ठीक आहे. आणि तो स्थायी आहे म्हणजे फार प्राचीन काळापासून त्या भूभागावर ते लोक राहत आहेत तिथे. आणि मग म्हणजे तो भूभाग इकडून तिकडे नेता येत नाही किंवा तो समाज दुसऱ्या ठिकाणी जात नाही, म्हणून त्याला आपण स्थायी असं म्हणतो. मग या विशाल अशा या स्थायी समूहामध्ये लोकांमध्ये व्यक्तींमध्ये सामान्य हित असतात. म्हणजे काही हित संबंध समान असतात तर काही हित संबंध ही विषम असतात म्हणजे वेगवेगळी असतात. आता बरेचदा काही समान हित संबंधासाठी लोक एकत्रित येतात, पण काही संस्था किंवा काही समूह असे असतात जिथे आपण त्याचा सभासद होतो तिथे मात्र वेगवेगळे हित संबंध असतात. जिथे लोक स्वतःहून एकत्रित येऊन समूह तयार करतात अशा समूहामध्ये हित जे आहेत हे समान असतात, हित संबंध हे समान असतात. परंतु जे ऐच्छिक स्वरूपाचे काही संबंध असतात जिथे आपल्या विशिष्ट गरजांच्या पूर्तीसाठी त्या समूहाचे सदस्यत्व स्वीकारतो अशा ठिकाणचे जे हित आहे, हित संबंध आहेत ते वेगवेगळे असू शकतात. जसं आता हे महाविद्यालयामध्ये प्रत्येकाचे हित संबंध वेगवेगळे आहेत. म्हणजे जसं प्राध्यापक असेल तर हा म्हणजे आपला अर्थार्जनाचं साधन म्हणून आपण येतो. विद्यार्थी जे आहेत तो अर्थार्जनाचं साधन नसते, त्यांचं हित म्हणजे शिक्षण घेणे, आपलं ज्ञान समृद्ध करणे हा त्यांचा उद्देश आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या उद्देशाने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. सामान्य भूभाग म्हणजे हा भूभाग जो आहे समाजाचा तो एक सगळ्यांसाठी कॉमन आहे तो, आणि म्हणून त्या भूभागाविषयी आपल्या मनात म्हणजे एक चांगली भावना असते, म्हणजे त्याला देशप्रेम वगैरे आपण म्हणतो ती भावना. सामान्य जीवन पद्धती, जीवन जगण्याची जी पद्धती आहे या म्हणजे विशाल अशा स्थायी समूहामध्ये ही
सगळ्यांची सारखी आहे. तसेच पारस्परिक सहकार्य आणि आपलेपणाची भावना या विशाल अशा स्थायी समूहामध्ये दिसून येते, अशा प्रकारचं मत जे.एल. गिलिन यांनी मांडलेलं आहे. आणि म्हणून हे सगळे जे आधार आहे, म्हणजे विशालता, स्थायी समूह, म्हणजे सामान्य जीवन पद्धती, पारस्परिक सहकार्य, आपलेपणाची भावना, त्या दुसऱ्या समूहाविषयी किंवा जसं म्हणजे पाकिस्तान असेल किंवा मग चीन असेल किंवा अमेरिका असेल, रशिया असेल, हे जे समाज आहेत तिकडचे दुसरे समाज, त्या समाजाविषयी आपल्या मनात तेवढी काही आपुलकीची भावना राहणार नाही जेवढी आपल्या देशातील लोकांविषयी असेल. आपल्या देशातील लोकांसोबत जेवढे काही परस्पर सहकार्य म्हणजे आपलं राहील तेवढं सहकार्य इतर समाजातील लोकांमध्ये राहणार नाही. आणि म्हणून तिथलं समाज, तिथली म्हणजे जीवन पद्धती, तिथलं म्हणजे सहकार्य आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या, आणि आपल्या समाजातील ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या असतात. आणि म्हणून एक समाज हा दुसऱ्या समाजापेक्षा वेगळा दर्शविला जातो. पृथक म्हणजे वेगळा. ठीक आहे. आता या व्याख्या आपण लक्षात जर घेतलं तर आपल्या हे लक्षात येईल की समाज हा विशिष्ट भौगोलिक प्रदेशात स्थायी झालेला अशा प्रकारचा जो समूह आहे, ज्यांच्यामध्ये किंवा ज्यातील लोकांमध्ये स्थिर, स्थायी आणि सातत्यपूर्ण अशा परस्पर संबंधाची व्यवस्था निर्माण झालेली असते. म्हणजे विशिष्ट भौगोलिक प्रदेशात स्थायी झालेल्या लोकांमधील स्थिर, स्थायी व सातत्यपूर्ण अशा परस्पर संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज होय. अशा प्रकारची व्याख्या आपल्याला करता येईल. आता ज्या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत त्या व्याख्यांचं अवलोकन केलं तर आपल्याला त्या समाजाची काही वैशिष्ट्ये जी आहेत ते लक्षात येतात. तरी हॅरी जॉन्सन यांनी समाजाची 4 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्या 4 वैशिष्ट्यामध्ये पहिला जो आहे महत्वाचा, निश्चित भूप्रदेश. म्हणजे कोणताही समाज म्हटलं की त्याचा एक निश्चित भूप्रदेश असतो. त्यानंतर प्रजनन, व्याख्यामध्ये हा भाग आलेला नाहीये, परंतु प्रजनन म्हणजे अप्रत्यक्षपणे व्याख्यांमध्ये तो नमूद झालेला आहे. प्रजनन हा सुद्धा जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे, की समाजाचं सातत्य किंवा निरंतरता ही प्रजननाशिवाय ही होत नाही, निरंतर राहत नाही. समाजाची कंटिन्यू राहणार नाही. प्रजनन जर नसेल तर समाज संपून जाईल. आणि म्हणून एक पिढी गेली की दुसरी पिढी जी येते ते प्रजननाच्या माध्यमातून येत असते. तिसरा जो पॉइंट आहे तो आहे सर्वसमावेशक संस्कृती, आणि चौथा पॉइंट आहे स्वतंत्रता. अशा 4 वैशिष्ट्यांचा विचार हॅरी जॉन्सन यांनी केलेला आहे. आता ह्या हॅरी जॉन्सन यांनी सांगितलेली वैशिष्ट्ये आणि व्याख्यामध्ये नमूद झालेली जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्या आधारावर आपण समाजाची काही वैशिष्ट्ये आपण पाहू. त्याच्यामध्ये आहे निश्चित भूभाग. म्हणजे याच्या व्याख्यांमध्ये आपले विश्लेषण हे सर्व आलेलं आहे. तरी सुद्धा व्यक्तीच्या आंतरक्रियेतून जे सामाजिक संबंध निर्माण होतात ते स्थिर स्वरूपाचे असतात. आणि ह्या विशिष्ट म्हणजे त्या भूभागावर त्या लोकांचं वास्तव्य असते. आता जे भटक्या जमातीचे जे लोक असतात ते या भागातून त्या भागात, त्या भागातून त्या भागात फिरत असतात. आणि त्यामुळे या लोकांचे जे परस्पर संबंध आहेत इतर लोकांसोबत ते स्थिर स्वरूपाचे राहू शकत नाही. आणि म्हणून जो भूभाग आहे त्या एका भूभागामध्ये जर वास्तव्यात असले म्हणजे तर त्याच्यामध्ये स्थिर आणि स्थायी स्वरूपाचे परस्पर संबंध निर्माण होतात आणि ते दीर्घकाळ टिकतात. आणि म्हणून भूभाग हा समाजाचं बाह्य वातावरण आहे असं म्हटलं जातं, बाह्य आवरण आहे. आणि म्हणून त्या आवरणाचा किंवा त्या समाजाचा त्या भूभागात राहणाऱ्या लोकांच्या मध्ये जी संस्कृती विकसित होते किंवा जे मानवी वातावरण निर्माण होते त्यामध्ये अतिशय महत्वाचा वाटा असतो.
आणि म्हणून समाज हा विशिष्ट भूभागावरून ओळखला जातो. म्हणजे उदाहरण आता सांगितल्याप्रमाणे अमेरिका, भारत हे जे समाज आहेत या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरा प्रजोत्पादन. म्हणजे प्रजोत्पादन हे जरी कुटुंबाच्या माध्यमातून पार पाडले जात असले तरी प्रजोत्पादनातून नवीन म्हणजे नवीन मानव जो निर्माण होतो ते समाजाचा सदस्य बनते. म्हणजे समाजामध्ये नवीन सदस्यांची भर त्या माध्यमातून म्हणजे पडत असते. आणि नवीन आलेले जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचं भावनिक नातं निर्माण होत असते आणि त्यामधून काय होतं की व्यक्ती व्यक्तीमधले परस्पर संबंध हे दीर्घकाळ टिकून राहतात. जेव्हा व्यक्ती मृत पावते तेव्हा त्यावेळेस समाजातील व्यक्तींची संख्या कमी होते आणि प्रजोत्पादनातून काय होतं की त्या जुन्या पिढीची जागा किंवा जी खाली झालेली जी जागा आहे समाजातील ती भरून निघत असते आणि त्यामुळे समाजाचं अस्तित्व आणि सातत्य हे टिकून राहते. त्यानंतरचा तिसरा पॉइंट सर्वसमावेशक किंवा व्यापक संस्कृती. समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती अशा प्रकारची व्याख्या केली जाते आणि त्या प्रकारे प्रत्येक समाजाची एक विशिष्ट संस्कृती असते आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. म्हणजे रूढी, प्रथा, परंपरा असेल, विश्वास, कला, कायदे, ज्ञान, श्रद्धा, नीती, कल्पना, बोली भाषा या सर्व गोष्टी, वेशभूषा, केशभूषा या सर्व ज्या बाबी आहेत त्या विशिष्ट समाजामध्ये विकसित होतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पुन्हा म्हणजे येत जातात. नवीन सदस्य जे आहेत, नवीन पिढी जी आहे त्याच्यामध्ये नवीन ज्ञानाची भर घालत जाते. तर ह्या सर्व गोष्टी सगळ्यांसाठी सर्वसमावेशक आहे. म्हणजे सर्वांसाठी कॉमन असतात. म्हणजे लोकांची जीवन जगण्याची पद्धती सारखी आहे, खानपानाची पद्धती सारखी आहे. म्हणजे इथे जरी वेगळ्या धर्माचा आणि वेगळ्या जातीचा जरी असला तरी त्यांच्या खानपानाच्या पद्धती आणि एकूणच जीवन जगण्याच्या पद्धती या सारख्या असलेल्या दिसतात. सगळ्यांसाठी सारखे म्हणजे कायदे आहेत. आता धार्मिक आधारे जरी त्यांच्या श्रद्धा जरी किंवा नीती कल्पना वेगळ्या असल्या तरी सामाजिक जीवन जे आहे त्या विशिष्ट भूभागात राहणाऱ्या त्या समाजामध्ये हे एकसारखे असते. बोली भाषा म्हणजे सारखी असते आणि म्हणून जेव्हा नवीन म्हणजे व्यक्ती जेव्हा जन्माला येतो त्या समाजामध्ये एक नवीन सदस्याची भर पडते तेव्हा त्या नवीन सदस्याला या सर्व ज्या बाबी आहेत, सांस्कृतिक बाबी आहेत त्या मिळत असतात आणि त्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता ही त्या संस्कृतीमध्ये असते आणि म्हणून एक संस्कृती ही दुसऱ्या संस्कृतीपेक्षा वेगळी असल्याची आपल्याला दिसते. अशा प्रकारे सर्वसमावेशकता किंवा व्यापक संस्कृती हे समाजाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर स्वतंत्रता. म्हणजे समाज हा एक स्वतंत्र असतो. म्हणजे काय की त्या विशिष्ट भूभागावर जेव्हा त्या म्हणजे राहणाऱ्या सगळ्या लोकांच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य जेव्हा त्या समाजामध्ये आहे तेव्हा ती स्वतंत्रता आपल्या लक्षात येते आणि म्हणूनच जीवन जगण्याची एक विशिष्ट आणि स्वतंत्र अशी पद्धती हा त्या समाजामधील लोकांनी विकसित केलेली असते. मग त्या समाजावर इतर समाजाने जरी आक्रमण केलं, एका देशावर दुसऱ्या देशाने जरी आक्रमण केलं किंवा त्या दुसऱ्या देशाची किंवा समाजाची सत्ता जरी तिथे निर्माण झाली तरी त्या लोकांची जी काही परंपरागत जीवन जगण्याची पद्धती आहे याच्यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे ते परावलंबी होत नाही किंवा ते पारतंत्र्यात जात नाही. सामाजिक जीवन त्यांचं पारतंत्र्यात जात नाही. म्हणजे राजकीय दृष्ट्या तो म्हणजे स्वतंत्र दिसत जरी नसला तरी सामाजिक दृष्ट्या मात्र तो स्वतंत्र असतो. आता इंग्रजांनी भारतावर किती 150 वर्ष राज्य केलं. इतक्या वर्ष म्हणजे त्यांची सत्ता देशामध्ये होती. पण या म्हणजे भारतीय समाजातील ज्या रूढी, प्रथा, परंपरा, ज्या धर्मश्रद्धा ज्या होत्या त्या जशा तशाच राहिल्या. म्हणजे हा भौगोलिक दृष्टिकोनातून तो पारतंत्र्यात जरी असला तरी सामाजिक दृष्टिकोनातून मात्र हा भारत त्याही वेळेत स्वतंत्र होता. म्हणून समाज स्वतंत्रता हा समाजाचे एक महत्वाचा वैशिष्ट्य आहे. आता हॅरी जॉन्सननी सांगितलेली हे 4 वैशिष्ट्ये आणि त्याच्या व्यतिरिक्तही आपल्याला एकात्मतेची जाणीव आणि भाषेची निर्मिती
हे सुद्धा वैशिष्ट्य म्हणून आपण म्हणजे लिहू शकतो. एकात्मतेची जाणीव म्हणजे आपण एका भूभागावर दीर्घकाळ राहत असल्यामुळे एक दुसऱ्यांविषयीची जी म्हणजे आत्मीयतेची जी भावना निर्माण होते, त्याच्यातून आपण सर्व एक आहोत, आपण सर्व भारतीय एक आहोत, अशा प्रकारची ती जाणीव आपल्यामध्ये असते. आणि म्हणून जेव्हा इतर देश आक्रमण करतात तेव्हा ती एकात्मतेची जी भावना आहे ती आपली जागृत होते आणि सगळं आपण एक होऊन त्याची मुकाबला करतो. ही जी जाणीव आहे त्या समाजाचे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. भाषेची निर्मिती हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की त्या समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारची भाषा विकसित झालेली असते. आता काय काय विशिष्ट अंतराने त्या भाषेमध्ये थोडीशी व्हेरिएशन तुम्हाला दिसायला लागेल, म्हणजे उच्चारामध्ये थोडासा फरक दिसायला लागेल, परंतु एक भाषा ही म्हणजे समाजाची एक वैशिष्ट्य असं म्हटलेलं आहे. असं असलं तरी भारत मात्र हा बहुभाषिक देश आहे. म्हणजे मध्य भारत आणि वर उत्तर भारतापर्यंत जर आपण बघितलं तर इकडे थोडीशी एक सारखी भाषा असलेली आपल्याला दिसते आणि दक्षिण भारतामध्ये ही भाषा म्हणजे लिपी जी आहे ती पूर्ण बदललेली आपल्याला दिसते. हा थोडासा फरक याच्यामध्ये म्हणजे लक्षात जर घेतलं तरी एकूणच भाषेची निर्मिती जी आहे ती समाजाच्या वैशिष्ट्या संदर्भात एक महत्वाची ठरते. तर अशा प्रकारे आपण जो आहे समाजाचा अर्थ आणि समाजाची वैशिष्ट्ये आपण या क्लासमध्ये बघितलेली आहेत. आणि आजच्या पिरियडला आपण इथेच थांबणार आहोत आणि पुढच्या पिरियडला आपण सामाजिक समूह किंवा सामाजिक गट याविषयी माहिती पाहणार आहोत.